नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पा येतोय अशा प्रकारचा एक बॅनर तयार करायला शिकवणार आहे। म्हणजे गणपती बाप्पा कमिंग सूनचं बॅनर तयार करायला तुम्हाला शिकवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर फाईल मॅनेजरला ओपन करायचं आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मटेरियल दिलेले आहे तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड झाल्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला सेपरेट मटेरियल आणि एक PLP फाईलची झिप फाईल, 2 झिप फाईल अशा प्रकारे मिळतील। त्यानंतर सेपरेट मटेरियलच्या फाईलवरती एक्स्ट्रॅक्ट लेयर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पासवर्ड मागेल, पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये मिळून जाईल 2 स्टेपमध्ये। तिथून तुम्ही पासवर्ड घ्यायचा आहे आणि इथे टाकायचा आहे। त्यानंतर बघू शकता सेपरेट मटेरियलमध्ये आपण जे पण यूज केलेलं आहे बॅनर तयार करण्यासाठी सर्व मटेरियल तुम्हाला इथे दिलेलं आहे। त्यानंतर आहे बाप्पा PLP चिप। त्यानंतर तिच्यावर पण एक्स्ट्रॅक्ट लेयर क्लिक केल्यानंतर ओके पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। ओकेवरती क्लिक करायचं। त्यामध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं। बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे इथे PLP फाईल ओपन झालेली आहे। तर इथून तुम्ही आता लेअर ऑप्शनवरती क्लिक करून माझे वॉटरमार्क हाईड करून घ्यायचे आणि इथून तुम्ही हे पण डायरेक्ट एक्सपोर्ट केली तरी चालेल। आणि जसं आपण दुसरं वर्जन तयार केलेलं आहे ते अशा प्रकारे लेअरवरती क्लिक करायचं आहे। वरची लेअर जे आहे ते डिलीट पण केली तरी चालेल। त्यानंतर टेक्स्टच्या एका लेअरला हाईड करायचं, दुसरीला अनहाईड करायचं। बघू शकता टेक्स्टचा कलर चेंज झाला। त्यानंतर एक जो श्री गणेशांचा मूषक असतो त्याचे पण आपण 2 व्हेरियंट दिलेले आहे। अशा प्रकारे वरची लेअर हाईड, खालची अनहाईड केली तर बघू शकता खाली चेंजेस होऊन जाईल अशा प्रकारे। आणि बॅकग्राऊंडचं पण तसंच अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता। तर यातील तुम्हाला जे कॉम्बिनेशन छान वाटेल ते तुम्ही इथे ठेवू शकता। आणि लेअर ऑप्शनवरती क्लिक करून इथे 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायमेन्शन 18वरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ते बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आम्ही तुम्हाला PSD फाईल पण दिलेली आहे, ते फोटोशॉपसाठी यूज करू शकता तुम्ही। तुमच्याकडे PC असेल तर नक्कीच ते फाईल यूज करा, जिच्यामध्ये पण आपण सर्व प्रकारे एडिटेबल दिलेलं आहे लेअर वाईज लेअर, आणि त्याला तुम्हाला समजायला पण सोपे जाईल म्हणजे कशा प्रकारे आपण बॅनर तयार केला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।